असं आहे की सगळे येतील, पण सुरुवातीला जे घाबरतात सगळे बोलायला हे लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधींना असं वाटतं की जरांगे पाटलाच्या विरुद्ध आम्ही काही बोललो किंवा त्याच्या बाजूने बोललो नाही तर मराठा समाज आम्हाला मतदान करणार नाही, हे मराठा समाजाच्या आमदारांना वाटतं. त्याचबरोबर ते ओबीसी समाजाच्या सुद्धा आमदारांना वाटतं. याचं कारण असं आहे, जसं दलित समाजाला आरक्षण आहे विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत, आदिवासी समाजाला आरक्षण आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये, परंतु ओबीसीला मात्र जे आहे ओपनमधून निवडून यावं लागतं आणि त्यावेळेला मराठा समाजाचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध उभे राहतात. आणि मग अशा वेळेला जर मराठा समाज आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही पराजित होऊ, या भीतीनं अनेक आमदार हे मनातलं जे आहे ते बोलत नाही आहेत. काही काही जे मजबूत मराठा समाजाचे सुद्धा आमदार आहेत त्यांनी आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे. नारायण राणेंनी विरोध केला की नाही हे बरोबर नाही, रामदास कदम ते पण म्हणाले, आणखीन काही लोक म्हणाले की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे. काल सगळे लोक बोलताना मात्र तेच बोलत होते, आमदार सगळे ते माझ्या विरुद्ध बोलत होते की असं करतात तसं करतात तसं करतात, पण बोलताना मात्र बोलत होते की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. अरे मी तेच सांगतोय माझ्या भाषेत, माझं मराठा समाजाला विरोध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हे मी आज नाही कित्येक वर्ष सांगतो आहे. माझा हल्ला फक्त जो आहे जरांगेच्या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. लोकांची घरं जाळणं, सरकारला दमबाजी करणं, 24 तारखेला नाही झालं तर बघतो भुजबळांना पाहून घेतो, त्याला संपवतो, त्याचा कार्यक्रम करतो, असे घाणघाण मॅसेज ओपनली बोलतो मीटिंगमध्ये. त्या झुंडशाहीला जरांगेच्या माझा विरोध आहे. मराठा समाजाविरुद्ध मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, मी कुठे विरोध केला? ते मुळात त्या मोर्चाचं महत्त्व जाणून अगोदर आमच्या पृथ्वीराज चव्हाण सरकार आणि नंतर फडणवीस सरकार दोघांनी वेगवेगळे कायदे जेव्हा केले तेव्हा मी हात वरती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हा कायद्याला सपोर्ट केला. शांततेने मोर्चे पाळत, मी कुठे त्यांच्या विरुद्ध कधी बोललो नाही. पण ही जी दादागिरी तो करतो आहे आणि डिक्टेट करतो, हे कर ते कर ते कर ते करा ते करा ते करा, अरे तुम्ही सरकारपेक्षा सुपर सरकार झालात काय? बालिश म्हणतात ना, बालिश, असा हा आरोप आहे. छगन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का? तर त्याला एक काम काय, कारण काय आहे? तर पकडले गेलेले पिस्तूलधारी ही सगळी त्या जरांगेचीच माणसं आहे, त्याच्या 24 तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे. आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये? गेले कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल. आणि मी कशाला बरं, मी माझ्याच लोकांची घरं जाळणार? एवढा अमानुष नाही मी. ज्या पद्धतीनं त्यांनी जे केलं एवढा अमानुष नाही मी. मला 57 वर्ष झाली राजकारणामध्ये, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो, परंतु मी जीव धोक्यात घालून आंदोलन केलं. मी कुणाला एक दगड नाही मारला, माझा कुठलाही रिपोर्ट माझ्या अभ्यासपर्यंत नाही आहे. आणि ते जरा त्यांच्याबरोबरच्या माणसाचं काढा, कसे पिस्तूल सापडत आहेत, हत्यारं सापडत आहेत, त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत, त्याच्यामध्ये वाळू माफी आहेत कितीतरी, वेगवेगळ्या प्रकारचे 2 नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत. हे सगळं आता पुढे येत आहे.